मित्रांनो, एमएच नर्सिंग सीईटी 2026 या एक्झामसाठी फक्त 60 दिवस उरलेले आहेत आणि या दिवसामध्ये तुम्हाला जर तुमचा सिलेबस हा कंप्लीट करायचा असेल आणि 95 प्लस स्कोअर करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण 60 डेज स्टडी प्लॅन पाहणार आहोत. म्हणजे 60 दिवसामध्ये आपण सिलेबस विथ रिव्हिजन हा कसा कंप्लीट करायचा ते पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आपण स्टडी प्लॅनची एक इझी स्ट्रॅटेजी पाहूयात जेणेकरून आपल्याला एक्झाम मध्ये 95 प्लस स्कोर करता येईल. आता 60 डेजचा आपल्याकडे क्रॅश कोर्स देखील आहे जो 5 तारखेपासून सुरू होतोय. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज, 2000 प्लस एमसी क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. यासोबतच फ्री ऑफ कॉस्ट मेंटरशिप, काउन्सिलिंग कोर्स हे देखील मिळणार आहे. आता आपल्याकडे सध्या ऑफर सुरू आहे, ती म्हणजे प्रत्येक कोर्स तुम्हाला 2999 रुपयाला मिळणार आहे. आणि जर तुम्ही नर्सिंग सीईटी सोबतच जर पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेईई नीट या एक्झामचे कोर्सेस घ्यायचे असतील तर त्याचे देखील कोर्सेस आपल्याकडे आहेत आणि ते पण फक्त 2999 रुपयाला. तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. आणि जर तुम्ही हे कोर्स ऍट अ टाइम घेणार असाल, हे पाचही कोर्स, तर तुमच्यासाठी कॉम्बो ऑफर देखील आहे. आता मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल पाहूयात आपण एक्झॅक्टली एक्झाम कधी आहे. तर टेंटेटिव्ह एक्झामची डेट आहे ती म्हणजे 6 ते 7 मे आणि आपला क्रॅश कोर्स सुरू होतोय 5 मार्च पासून. त्याच्यामुळे आपल्याकडे 60 डेजचा मास्टर प्लॅन आहे आणि या मास्टर प्लॅन मध्ये तुमचं रिव्हिजन, लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, टेस्ट सिरीज या सर्व गोष्टी होणार आहेत. आता मित्रांनो, आपल्याकडे एक्झामसाठी फक्त 60 ते 5 दिवस राहिलेले आहेत. आता मार्च महिन्यामध्ये आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करावे लागतील, म्हणून हा मंथ जो आहे तो कन्सेप्ट प्लस कव्हरेज मंथ असणार आहे. नेक्स्ट आहे एप्रिल. एप्रिल हा मंथ रिव्हिजन प्लस प्रॅक्टिस मंथ असणार आहे आणि मे हा मंथ फायनल मॉक प्लस फॉर्म्युला रिव्हिजन मंथ असणार आहे. तुम्ही जर हा मार्च महिना जर वेस्ट केला तर तुमचा रँक इथून ते इथपर्यंत ड्रॉप होऊ शकतो. आता मित्रांनो, आपले जे सब्जेक्ट आहेत तर ते 5 सब्जेक्ट येतात एक्झामला: फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश आणि नर्सिंग ऍप्टिट्यूड. सक्सेस इक्वल्स टू स्मार्ट सब्जेक्ट बॅलन्स. आपल्याला सब्जेक्टमध्ये बॅलन्स ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे. आणि आता प्रत्येक सब्जेक्टची लेवल ही वेगवेगळी नसते किंवा प्रत्येक सब्जेक्ट आपल्याला तितकाच सोपा किंवा तितकंच अवघड जातो असं नसतं. त्यामुळे प्रत्येक सब्जेक्टला तेवढाच टाइम आपण इन्व्हेस्ट करायला पाहिजे असं नाहीये. त्यामुळे प्रत्येक सब्जेक्टला आपण वेगवेगळा टाइम हा अलोकेट केला पाहिजे. आता इथे सब्जेक्ट वाईज जाऊयात. बायोलॉजी हे एक हायेस्ट प्रायोरिटी सब्जेक्ट आहे. थेरोटिकल कन्सेप्ट असतात आणि मेन म्हणजे आपण जास्तीत जास्त स्कोर करू शकतो. केमिस्ट्री हा मीडियम प्रायोरिटी आहे. फिजिक्स हा स्कोरिंग आहे पण कन्सेप्च्युअल आहे. इंग्लिशमध्ये आपण इझिली मार्क्स स्कोर करू शकतो. आणि नर्सिंग ऍप्टिट्यूड हा लॉजिकल प्लस सिच्युएशनल आहे. डोंट इग्नोर इंग्लिश ग्रामर अँड नर्सिंग ऍप्टिट्यूड. या दोन सब्जेक्टला कधीच इग्नोर करायचं नाहीये, कारण हा खूप जास्त स्कोरिंग सब्जेक्ट आहे. या सब्जेक्टमध्ये स्कोर इझिली मिळू शकतो. त्याच्यानंतर आता फेज 1, फेज 2, फेज 3 असं पाहूयात आपण. फेज 1 हा मार्च मंथ असेल. याच्यामध्ये फाउंडेशन प्लस कम्प्लिशन असेल. कम्प्लीट रिमेनिंग सिलेबस आपल्याला कम्प्लीट करायचं. रिमेनिंग सिलेबस रोज 2 ते 3 सब्जेक्ट कव्हर करायचे आणि PYQ ची प्रॅक्टिस करायला आता सुरुवात केलं पाहिजे आपण. यासोबतच शॉर्ट नोट्स बनवायच्यात. एक 100 पेजेसची नोटबुक घ्यायची आहे. चॅप्टर वाईज त्यामध्ये नोट्स असले पाहिजेत, फॉर्म्युला असले पाहिजेत, काही ट्रिक्स असल्या पाहिजेत. यालाच म्हणतात शॉर्ट नोट्स. गोल काय आहे आपलं? तर फिनिश सिलेबस बाय 31 मार्च. 31 मार्च पर्यंत आपल्याला कम्प्लीट सिलेबस हा कव्हर करायचा. फेज 2 असेल तो म्हणजे एप्रिलमध्ये रिव्हिजन प्लस मॉक टेस्ट आहे. यामध्ये वीकली फुल मॉक टेस्ट द्यायच्यात. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया येईल, तुमचा स्कोर कळेल आणि तुम्ही कुठे चुकताय हे देखील कळेल. त्यासोबतच टाइम मॅनेजमेंटची आयडिया देखील येईल. त्याच्यानंतर रिवाइज फॉर्म्युलाज अँड डायग्राम्स वरती क्वेश्चन्स येतात. सो डायग्राम्स रिवाइज करा, कंटिन्यू फॉर्म्युलाज रिवाइज करा. फोकस ऑन वीक टॉपिक वरती फोकस करायचं. अँड वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग विच इज सॉल्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. आता या सगळ्या गोष्टी केल्यामुळे आपल्याला एक एक्झामची आयडिया येते आणि आपली अॅक्युरेसी 80% वरती वाढते. त्यानंतर आहे फेज 3 म्हणजे मे मंथ. हा असेल फायनल टच. याच्यामध्ये असेल रॅपिड रिव्हिजन करायचं आहे. फक्त शॉर्ट नोट्स रिवाइज करायच्या. लॉंग म्हणजे डायरेक्ट बुक्स वगैरे वाचायला घ्यायचं नाहीये या टाइम मध्ये आणि कुठलाही नवीन चॅप्टर स्टडी करायचा नाहीये. यासोबतच आपल्याला डेली MCQ देखील प्रॅक्टिस करायचे आहेत. आता हा झाला फेज 3 ज्यामध्ये, कारण 6 ते 7 मे ला एक्झाम आहे. ही टेंटेटिव्ह डेट आहे. टेंटेटिव्ह डेट बदलू शकते. आता मित्रांनो, त्यानंतर आपल्याकडे आहे डेली स्टडी प्लॅन. आता जे विद्यार्थी 4 तास फक्त अभ्यास करतात तर त्यांच्यासाठी हा डेली स्टडी प्लॅन आहे आणि जे विद्यार्थी 6 ते 8 तास करतात त्यांच्यासाठी देखील आहे.
हा नंतर पाहूयात. फर्स्ट ऑफ ऑल आपण 4 अवर्स स्टुडंटचा डेली स्टडी प्लॅन पाहूयात. आता बायोलॉजीसाठी तुम्हाला 1.5 तास जायचा आहे, केमिस्ट्रीसाठी 1 तास, फिजिक्ससाठी 45 मिनिट्स आणि इंग्लिश प्लस नर्सिंग ॲप्टिट्यूड याच्यासाठी 45 मिनिट्स, असं टोटल 4 तासांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता काही विद्यार्थी 8-8 तास करतात, 12-12 तास करतात, तर काही विद्यार्थी 4 तास स्टडी करून चांगला स्कोर करतात. कारण कन्सिस्टन्सी इज ग्रेटर दॅन लॉंग स्टडी अवर्स. कन्सिस्टन्सी गरजेची, तुम्ही किती वेळा अभ्यास करता ते गरजेचं नाहीये. त्यानंतर पाहूयात 6 to 8 अवर्स स्टुडंटचं स्टडी प्लॅन. याच्यामध्ये बायोलॉजीसाठी तुम्ही 3 तास द्या, केमिस्ट्रीसाठी 2 तास, फिजिक्ससाठी 1.5 तास आणि इंग्लिश प्लस नर्सिंग ॲप्टिट्यूडसाठी 1 तास, असा तुमचा स्टडी प्लॅन असणार आहे. आणि प्रत्येक संडेला तुम्हाला फुल रिव्हिजन करायचंय, त्यासोबतच मॉक टेस्ट देखील द्यायच्या आहेत. आता पाहूयात फिजिक्सचं सब्जेक्ट वाईज आपण कशावरती फोकस केलं पाहिजे ते पाहूयात. फर्स्ट ऑफ ऑल फिजिक्सचं पाहूयात. फोकस ऑन न्यूमेरिकल्स, प्रॅक्टिस फॉर्म्युलाज डेली, युनिट्स अँड डायमेन्शन्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. आणि त्यानंतर आहे डू प्रिव्हियस 5 इयर्स पीवायक्यू. आपल्याकडे 5 इयर्स पीवायक्यू नाही आहेत, पण आपल्याकडे 2-3 वर्षांचे पीवायक्यूज आहेत, तर ते नक्कीच सॉल्व्ह करा. आणि अवॉइड करायची एक गोष्ट सांगितली, ओनली रिडिंग थेरी विदाउट सॉल्विंग. ही गोष्ट अवॉइड करायची, फक्त वाचनावरती भर नका देऊ, तर सॉल्व्ह करा. मेनली फिजिक्ससाठी, कारण फिजिक्समध्ये न्यूमेरिकल्स देखील असतात. त्यानंतर आहे केमिस्ट्री. केमिस्ट्रीचे 3 पार्ट पडतात, फिजिकल, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. फिजिकलमध्ये न्यूमेरिकल्स प्रॅक्टिस करा, ऑर्गॅनिक मध्ये रिॲक्शन्स प्लस मेकॅनिझम पहा आणि इनऑर्गॅनिक मध्ये शॉर्ट ट्रिक्स, एक्सेप्शन्स आणि मोस्ट ऑफ दी रिव्हिजन करा. आता इथे तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचे डेली 30 MCQ सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजे याचे 30, याचे 30 आणि याचे 30, म्हणजे टोटल रोज 100 MCQ तरी आपले सॉल्व्ह झाले पाहिजे. नेक्स्ट पाहूयात बायोलॉजी. बायोलॉजी हा रँक डिसायडर असतो. हा स्कोर तुमचा इन्स्टंटली वाढवतो. यामध्ये डायग्राम्स इम्पॉर्टंट असतात. एनसीईआरटी लाईन बाय लाईन रिडिंग, रिपीटेड क्वेश्चन्स वरती फोकस करा अँड रिवाइज सेम चॅप्टर 3 टाइम्स. एक चॅप्टर 3दा रिवाइज केलाच पाहिजे. याच्याने तुमची जी अॅक्युरेसी आहे बायोलॉजीची ती 85+ नक्कीच होईल. त्यानंतर इंग्लिश हा इझी स्कोरिंग सब्जेक्ट आहे. यामध्ये तुम्हाला ग्रामर रूल्स वरती फोकस करावा लागेल, वोकॅब्युलरीवरती फोकस करावा लागेल, रीडिंग कम्प्रेशन, एरर स्पॉटिंग या सर्व गोष्टींवरती तुम्हाला फोकस करावा लागेल. आणि रोज तुम्हाला 20+ क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत MCQ. यासोबतच PYQs देखील सॉल्व्ह करायचे. डोंट इग्नोर दिस सेक्शन. का? कारण खूप जास्त स्कोरिंग सब्जेक्ट आहे. त्यानंतर आहे नर्सिंग ॲप्टिट्यूड. यामध्ये लॉजिकल रिझनिंग, सिच्युएशनल जजमेंट, पेशंट केअर सिनारिओज, बेसिक हेल्थ केअर अवेअरनेस, प्रॅक्टिस बेस्ड सब्जेक्ट आहे हा, त्यामुळे प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. फाउंडेशन ऑफ नर्सिंग वरती पण प्रश्न डेफिनेटली विचारला जातो. आता मित्रांनो, 5 अशा मिस्टेक आहेत ज्या प्रत्येक स्टुडंट करतो आणि त्याचा रँक, त्याचा स्कोर हा खाली जातो. फर्स्ट ऑफ ऑल स्टार्टिंग प्रिपरेशन इन एप्रिल. आता एप्रिलमध्ये स्टार्ट करतात विद्यार्थी, पण असं न करता आपल्याला सिलेबस हा मार्चमध्ये स्टार्ट करायला पाहिजे. कुठलीही मॉक टेस्ट प्रॅक्टिस करत नाहीत. मॉक टेस्ट खूप महत्वाची असते. यामध्ये आपल्याला टाइम मॅनेजमेंट कळतो, क्वेश्चन्सचा टाईप कळतो. कळालं? त्यानंतर वॉचिंग टू मेनी युट्यूब व्हिडिओज. फक्त युट्यूब व्हिडिओज करतात, कोर्स कुठला जॉईन करत नाहीत, गायडन्स नसतं प्रॉपर. तर ही पण एक खूप खूप मोठी चूक आहे. रिव्हिजन कुठला प्लॅन करत नाहीत अँड स्टडिंग विदाउट टाइम टेबल. टाइम टेबल शिवाय स्टडी होत नाही. अवॉइड दिस. आता या सगळ्या गोष्टी जर तुम्ही अवॉइड केला, तर 50% तुमचं सक्सेस इथेच गॅरंटेड होऊन जाईल. त्यामुळे या गोष्टी अवॉइड केल्याच पाहिजे. आता मित्रांनो, आपण जो कोर्स स्टार्ट केलाय, तर तो तुम्ही का जॉईन करायला पाहिजे? कारण तुम्ही किंवा कोण जॉईन करायला पाहिजे? जर तुम्ही कन्फ्युज असाल, तर तुम्ही हा कोर्स नक्कीच जॉईन करा. तुम्हाला स्ट्रक्चर प्लॅन हवा असेल, तर नक्कीच जॉईन करा. तुम्हाला 95+ स्कोर करायचा असेल या 60 डेजमध्ये, तर आपला क्रॅश कोर्स नक्कीच जॉईन करा. डिसिप्लिन मध्ये लॅक होत असाल, तुम्हाला डेली टार्गेट्स पाहिजे असतील, डाऊट सॉल्व्हिंग पाहिजे असेल, तर आपला क्रॅश कोर्स नक्कीच जॉईन करा. आता मित्रांनो, ही जी ऑफर आहे ती लिमिटेड सीट्ससाठी अवेलेबल आहे. सो लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून ओपन करून तिथून देखील तुमचा कोर्स हा एनरोल करू शकता. आता मित्रांनो, तुम्हाला अजून काही गोष्टींमध्ये डाऊट असेल किंवा या स्टडी प्लॅनचा PDF पाहिजे असेल, तर मला व्हिडिओ खाली कमेंट करू शकता ऍज अ प्लॅन म्हणून, तर मी तुम्हाला सेंड करेल. आता मित्रांनो, कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर कमेंट करून सांगा किंवा या नंबरवरती कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता आपलं लेक्चर इथे सेंड करूया. थँक्यू. नाईस डे. बाय.